तर हे आहेत रताळ ज्याचा मर्डर केला होता मी. आता त्याची विल्हेवाट लावायची होती. कशी लावायची? मग मी काय केलं, ते चुरडून 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 त्याचे हाडे हाडे मोकळे केली आणि त्याच्यात थोडंसं गूळ आणि ह्या पिठाला मी बघून लांबच ठेवलं. तर गूळ घातला आणि गूळ घातल्यानंतर ते केलं एक जीव. एक जीव करताना मी जशा हात वाऱ्या करत होती, जशी काय माझ्यासारखी सुगरण या दुनियेतच नाही. पण हे बघा, घातला गूळ प्रमाण तर होतं किती, काय कसं काय केलं ते माझं मलाच कळालं नाही. घातला आणि चुरडून 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 त्याचा पाक पाक खिम्मा तयार करून घेतला. त्याचं आणखीन कलर बदलला पाहिजे, विल्हेवाट तर व्यवस्थितच लागली पाहिजे, म्हणून त्याच्यात घातलं पांढरं शुभ्र असणारं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घालून त्याला मळून 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 त्याचा कलर पूर्णपणे बदलला आणि ठेवली गॅसवर कढई. कढईला लावली जाळ आणि कडक तापून दिलं तेल आणि गोळ्या केल्या छोट्या छोट्या. इतकं तेल लावलं होतं असं तुम्हाला वाटेल, पण इतकं काही तेल लावलं नव्हतं, थोडंसंच होतं. मग थापून थापून घेतल्या आणि तळायला तेलात टाकल्या. त्या पण बघून मला अशा फुगल्या होत्या, काय बोलूच नका. अशा फुगल्या जशा काय माझ्या. मग फुगलेल्या त्यांना घेतलं आणि बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर माझ्या पोरगीला माझी माया आली, कारण एवढ्या पुऱ्या करणं मला काही एकटीला जमलं नसतं. तसं जमलं असतं हो, पण म्हणतात लेक असावी, तशा माझ्या लेकीला माझी माया आली आणि आली की हो मला पुऱ्या लाटायला. मला वाटलं तिला काही जमणार नाही, वाकड्या तिकड्या का होईना, पण पोरगीनं लाटल्या बरं आणि एवढ्या पिठाच्या एकटीने लाटल्या आणि आम्ही सगळ्यांनी बसून खाल्ल्या. म्हणून म्हणतात घरात लेक असावी. तसं माझं पोरगं बी करू लागतं, पण लेक लेक ती लेकच असत्या. तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या दीदीने केलेल्या ह्या पुऱ्या कशा